छत्रपति संभाजीनगर शिवसेना युवा सेना मराठवाड़ा निरीक्षक ऋषिकेश जायसवाल ने शहर में मुख्य सड़कों, चौक और सार्वजनिक जगहों पर बढ़ रहे अतिक्रमण करने वाले फेरी वालों के खिलाफ तुरंत कार्रवाई की मांग की है। इसके लिए सिटी चौक पुलिस थाना के निरीक्षक को निवेदन दिया गया। नागरिकों के अनुसार गांधी पुतला, सराफा और सिटी चौक इलाके में फेरी वालों के कारण वाहनों की आवाजाही बाधित हो रही है और उन्हें परेशानी का सामना करना पड़ रहा है। उन्होंने प्रशासन से अतिक्रमण हटाकर ट्रैफिक सुचारू करने की मांग की और चेतावनी दी कि कार्रवाई नहीं होने पर आंदोलन किया जाएगा। मी मागील काही दिवसापासून सातत्याने महानगरपालिका प्रशासनाला विनंती करतोय की शहरामध्ये वातावरण चांगला नाहीये। हातगाडीवाले हे एक समाजाचे आहे, त्याच्यामध्ये काहीतरी हिंदू लोकांचा वादविवाद होतोय, त्याच्यामुळे या शहरामध्ये दंगल होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून मी वारंवार महानगरपालिकेला विनंती करत होतो की आपण याच्यावर काहीतरी ठोस निर्णय आणि त्यांना पर्याय जागा उपलब्ध करून देणे याच्यासाठी सतत मागणी करत होतो, परंतु आतापर्यंत ते काही झालं नाही। म्हणून उद्या दिनांक 10 तारीख संध्याकाळी 6 वाजतापर्यंत त्यांनी जर निर्णय घेतला नाही तर 7 वाजता आम्ही शिवसेना स्टाईलनी रस्त्यावर उतरणार आहोत। असं जर तेव्हाराला थांबत बसलो तर कसं होणार? कायद्यापेक्षा मोठा कोणताही तेव्हार नाही। महानगरपालिकेने याच्या अगोदर दिवाळी सणामध्ये सुद्धा कारवाई केलेली आहे, तर त्याला विरोधाचं काही कारण नाहीये। राहिला विषय आमचा म्हणणं एवढंच आहे, त्यांनी धंदा करावा, रमजानमध्ये करावा, परंतु घेणारे मुसलमान, देणारे मुसलमान आणि धंदा करायच्या हिंदूच्या घरासमोर हे कोणी शिकवलं? किंवा ते का त्रास सहन करावा? त्यांनी जाऊन त्याला पॅरलल रस्ता लोटा कारंजा आहे, सिटी चौक पासून त्यांनी खाली काही एरिया आहे, त्या एरियात जाऊन त्यांनी करावा, आम्ही त्यांना मदत करू। याला संपूर्ण जबाबदार प्रशासन राहील। मी वारंवार विनंती हेच करतोय का उद्या काहीतरी मोठ्या घटना घडण्याच्या पहिले आपण याचे काहीतरी नियोजन केलं पाहिजे। परंतु आपल्याला लक्षात असेल की 2018 मध्ये जे दंगल घडली त्याचं मुख्य कारण हे हातगाडीवाल्यांचाच होता। म्हणून माझी त्यांना विनंती होती की आपण याच्यावर करावा, नसेल तर उद्या संघर्ष करायला आम्ही तयार आहोत। हॉकर झोन साठी महानगरपालिका काहीतरी नियोजन करते हे मला त्यांनी सांगितलं आहे, परंतु जे लोक आहेत त्यांची शहानिशा सुद्धा कोणी करायला तयार नाहीये। हे बांगलादेशी असू शकतात। माझा तर संशय, जसं मुंबईमध्ये बांगलादेशी निघाले त्या पद्धतीने हे बांगलादेशी लोक आहे का? किंवा हे स्थानिक कोणीच नाही? हे खूप मोठा स्कॅम आहे। कोणीही जे हातगाडीवाला आहे ते स्वतःची हातगाडी कोणाचीच नाही, त्यांनी भाड्याने कोणातरी एक माणसाने त्यांना दिलेली आहे की तू जा धंदा कर, काहीतरी कर। काल रात्री एक हिंदू मुस्लिम भांडणं होता राहिला, याचा परिणाम काहीतरी मोठा होऊ शकतो। म्हणून माझ्या परत आपल्या माध्यमातून विनंती आहे की उद्या 6 वाजताच्या पहिले याच्यावर काहीतरी तोडगा काढावा समन्वयाने। आमचे सर्वजण असल्यानंतर आम्ही त्याच्यावर कारवाई करा ही विनंती आहे, परंतु प्रशासन हे एक समन्वयानी भूमिका घेतंय की मुसलमान हिंदू हे दंगल परत नाही झाली पाहिजे याची पण काळजी घेऊन ते लोक विचार करून करताय। असं नाही का आपण सांगितलं चल काढून घे, परंतु हे संघर्ष मागील 10 वर्षापासून चालू होता आणि आता कुठेतरी संपायला पाहिजे या उद्देशाने, या हेतूने मी ते करतोय। आणि उभाटा काय मामूचा पक्ष झाले त्यामुळे त्यांना काय याचा घेणदेणी आणि स्थानिक लोकांना त्यांना नाकारला याचा, त्याच्यामुळे ते विरोध करणारच आहे। प्रशासनाने ऐकला, मागे आपण कारवाई झाली हे पण पाहिला, परंतु MIM चे काही नगरसेवकांनी जे गुंडागर्दी करून तिथे परत लावला त्याच्यामुळे हे कुठेतरी अडकलंय, नाहीतर आतापर्यंत हे पूर्ण जिकडे तिकडे साफ झाला असता।